तेल गरम करून घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम लसण अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहेत आणि ती एकदम व्यवस्थितपणे परतून घेणार आहेत। एकदा का लसण अद्रकची पेस्ट प्रॉपरली परतून झाली की त्याच्यामध्ये आपण जे हळद मीठ लसण अद्रकची पेस्ट वगैरे लावून ठेवलेलं जे मटण आहे ते मटण आपण त्या तेलामध्ये ॲड करून घेणार आहेत आणि त्याला एकदम व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून घेणार। जोपर्यंत मटणचं स्वतःचं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण हे मिक्स करत राहणार आहेत। एकदा का मटणाला स्वतःचं पाणी सोडलं की आपण त्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहेत। प्रॉपरली आपण झाकून ठेवून त्याला दम दिला की त्याचे जे फ्लेवर आहेत बेसिक फ्लेवर ते कुठेही हलत नाहीत, ते त्या सूपमध्येच राहतात आणि एकदा थोडंसं पाणी चांगलं सुटलं की आपण झाकण काढून घेणार आणि त्याच्यामध्ये आपण जी इन हाऊस बनवतो तीच आपण जी स्वतः खोबरं आणून त्याची खोबऱ्याची पावडर बनवतो ती खोबऱ्याची पावडर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। एकदा का खोबऱ्याची पावडर आपण त्याच्यामध्ये ॲड केली की तिथून पुढे थोडीशी प्रोसेस फास्ट करावी लागते, कारण मटनला ड्रायनेस यायला चालू होतो। जे काही थोडंफार पाणी सुटलेलं असतं ते खोबरं पावडर ॲब्झॉर्ब करून घेतं आणि त्याच्यामुळे थोडासा ड्रायनेस येतो। तर तिथून पुढे आपल्याला क्विकली ते व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे गरम पाणी करून ठेवलेलं असतं ते गरम पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे।